झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। पांझरेलगत चौपाटीवर आधी केला 2 कोटींचा रस्ता। ठेकेदाराने ड्रेनेज पाईपलाईनसाठी केला उद्ध्वस्त। धुळ्यातील विकासाचा अजब पायंडा। धुळे महानगरपालिकेने 2 महिन्यांपूर्वी पांझरा चौपाटी लगत जय हिंद जलतरण तलाव ते स्वातंत्र्यवीर सावरकर पुतळ्यापर्यंतचा रस्ता कॉन्क्रीट केला होता। मात्र हे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे झाल्याची तक्रार वारंवार करण्यात आली होती। अखेर महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आणि ठेकेदाराने ड्रेनेज पाईपलाईन टाकण्यासाठी संपूर्ण रस्ताच खोदून टाकल्याने हा नव्याने तयार केलेला रस्ता उद्ध्वस्त झालाय। या संपूर्ण प्रकाराविरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने महानगरपालिका व ठेकेदाराविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी करत देवपूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे। महानगरपालिकेने 2 महिन्यांपूर्वी 2 कोटी रुपये खर्चून या रस्त्याचे कॉन्क्रिटीकरण केले होते। मात्र हे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे झाल्याने काही दिवसातच रस्त्यावरील सिमेंट, खडी आणि वाळू निघून खड्डे निर्माण झाले। याबाबत मोठ्या प्रमाणात तक्रारी आणि आंदोलने करण्यात आली होती। याच दरम्यान महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने ड्रेनेज पाईपलाईन टाकण्याच्या कामासाठी पूर्ण रस्ता खोदून टाकल्याने जनतेच्या 2 कोटी रुपयांचा अपव्यय झाल्याचा आरोप उबाटा शिवसेने गटाने केला आहे। आमची तक्रार अशी आहे की भारतीय आपला सध्या जे BNSS जे कायदे आहेत, भारतीय नागरिक न्याय संहिता, त्याच्या अनुसार कलम 430, 431 प्रमाणे हा गुन्हा आहे। अशा प्रकारे आपण कुठलेही नदीपात्र खोदू शकत नाही, कुठलाही रस्ता अडवू शकत नाही, तोडू शकत नाही। आणि म्हणून आम्ही या ठिकाणी पोलिसांकडे आलो होतो की त्या ठेकेदार आणि महापालिका आयुक्त आणि जीवन प्राधिकरण यांच्या संगनमताने हा गुन्हा घडलेला आहे आणि म्हणून त्यांच्या विरुद्ध आम्ही तक्रार दाखल करण्याकरता आलो। या संपूर्ण प्रकरणात महानगरपालिका आयुक्त, कार्यकारी अभियंता, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आणि ठेकेदारांच्या संगनमताने गैरव्यवहार झाल्याचा आरोप करीत संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे। ही तक्रार ठाकरे शिवसेनेचे माजी नगरसेवक नरेंद्र परदेशी यांनी देवपूर पोलीस ठाण्याचे निरीक्षक धनंजय पाटील यांच्याकडे दाखल केली। यावेळी जिल्हा प्रमुख अतुल सोनवणे, माजी महापौर भगवान करंकाळ, महानगर प्रमुख धीरज पाटील, भरत मोरे, गुलाब माळी, संदीप सूर्यवंशी यांच्यासह मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते। या संपूर्ण प्रकरणाची चौकशी होऊन जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई होणार का हे पाहणे आता महत्त्वाचे ठरणार आहे। अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण, धुळे।